केळीमध्ये कर्मयुक्त पदार्थाचा भरपूर साठा असून 18 ते 20% शर्करी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह खनिजे, ब जीवनसत्व यांचा अंतर्भाव असतो. कच्च्या फळात टॅनिन व स्टार्च विपुल प्रमाणात असते. केळी पिकांपासून 79 कॅलरी पर्यंत उष्णता मिळू शकते. केळीचे फळ मधुमेह, संधिवात, मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्यादींवर गुणकारी आहे. क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणाऱ्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला. उत्पादनांपैकी सुमारे 50% उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण 44,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. म्हणून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. जळगाव खालोखाल अकोला जिल्ह्यातील अकोटसह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, अचलपूर जवळच्या पथरोट परिसरातही केळी पिकवल्या जाते. बाजारात आवक वाढ झाल्यावर केळीची मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह फळ प्रक्रिया केंद्रालाही कमी भावाचा फटका बसला आहे. जळगाव, रावेर, नांदेड, मुक्ताईनगर कडील बाजारपेठेत केळीचा नवीन माल मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे केळीच्या दरास उतरती कळा लागली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना बाजारपेठेत 350 रुपये क्विंटल पर्यंतचे भाव तर फळ प्रक्रिया केंद्रातून 1 नंबर केळीचा माल 350 रुपये क्विंटल प्रमाणे तर 2 नंबर केळीचा भाव 125 रुपये क्विंटल प्रमाणे विकल्या जात आहे. पथरोट परिसरात असणाऱ्या फळ प्रक्रिया केंद्र मालकाकडून शेतकऱ्यांचा माल विकत घेताना 1 नंबर, 2 नंबर अशी वर्गवारी करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्याच्या घडीला मिळणारा भाव न परवडणारा आहे. तर केळीवर प्रक्रिया करून विकताना अधिकचा भाव मिळत नसल्याने पर्यायाने फळ प्रक्रिया केंद्र मालकांचा खर्च वाढून त्यांना सुद्धा नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या घडीला अनलॉक असताना केळी मालाची मागणी वाढलेली नसून मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात होता एवढाच भाव मिळत आहे. पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोट.